तुम्ही स्वतः महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होतात. म्हाडा, सिडको यांच्या लॉटरीज आपण बघतोय सध्या. आता पण एक निघालेली आहे. सर्वसामान्यांना ही घरं परवडत नाहीयेत. तर तुम्ही तिथं काम केलेलं आहे. काय तुमची भूमिका आहे या संदर्भात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की सगळ्यांकडे स्वतःचं घर असलं पाहिजे. मुंबई जेव्हा साधं घर सुद्धा 1 कोटीच्या खालती नाही आहे, म्हणजे 300 स्क्वेअर फूटचं घर सुद्धा 1 कोटीच्या खालती भेटत नाही. अशा वेळी हा मिडल क्लास माणूस जाणार कुठे आणि त्यांनी मुंबईच्या बाहेरच जायचं का? तर पंतप्रधान आवास योजना आहे, SRA आपण डेव्हलप करतोय. बोरिवलीत फक्त 8% स्लम आहे. मी संकल्प निर्धार घेतलेला आहे की बोरिवली स्लम फ्री करणार. माझ्या बोरिवलीमध्ये राजेंद्र नगरचा एक SRA आहे जो 33 वर्षापासून रखडलेला आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्याबद्दल माहिती दिली आहे. जोपर्यंत तो प्रोजेक्ट मी स्टार्ट करत नाही तोपर्यंत कुठलंही गोड खाणार नाही हे मी संकल्प घेतलाय आणि त्या प्रोजेक्टच्या मागे काम करतो आहे. आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयाने माझ्या बोरिवलीमध्ये MTNL ची जागा आणि BSNL ची फार मोठी जागा आहे, तिथे रेंटल हाऊसिंगचं प्रपोजल दिलं आहे. फार मोठं प्रोजेक्ट येणार आहे. तर असे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांची चिंता तिकडे होईल असा मला पूर्ण विश्वास आहे.